नमस्कार, मी आशा शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मार्केटसारखा लक्ष्मीनारायण चिवडा बनवणार. त्यासाठी 1.5 किलो दगडी पोहे घेतलेले आहेत. ते पावशेर डाळ आहेत, पावशेर खोबरं आहेत आणि पावशेर काजू आणि बदामाचे काप आहेत आणि 1 वाटी किसमिस आहेत आणि 600 ग्राम शेंगदाणे आहेत. 2 वाटे कढीपत्ता घेतलेला आहे. 100 ग्राम मिरची कट करून घेतलेली आहेत. आता आपल्याला खोलगट बुडाची कढई घ्यायची आहे. त्यात तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे. हे सगळे पदार्थ कमी गॅसवरती तळायचे आहेत. आणि शेंगदाणे बघा असे हलके तळून फुटायला लागले की शेंगदाणे असे क्रंची आणि आवाज पण क्रंची येतो. जास्त कलर येऊन द्यायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे तळायचे. शेंगदाणे तळल्यानंतर डाळे तळून घ्यायचे. डाळे तळण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही आहे, कारण ऑलरेडी ते फ्राय डाळ आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला काजू तळून घ्यायचे आहे. काजू तळण्यासाठी पण 1 ते 1.5 मिनिट लागतो. अशा प्रकारे आपला हलकासा कलर येऊन द्यायचा आहे. बदाम तळून घ्यायचे आहे, त्यांना पण हलकासा तळून द्यायचा आहे. कारण तेलाच्या बाहेर पदार्थ काढल्यानंतर पण त्यांची तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यासाठी म्हणून जास्त कलर येऊन द्यायचा नाही आहे. आता त्याच्यानंतर खोबरं तळून घ्यायचं आहे. खोबऱ्याला पण खूप कमी वेळ लागतो. कमी वेळात बघा कसा कलर आलेला आहे आणि जास्त कलर येऊन द्यायचा नाही आहे. अशा प्रकारे आता आपल्याला किसमिस तळून घ्यायचे आहेत. डिटेल माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, ते बटनावरती क्लिक करा. डिटेल रेसिपी तुम्हाला तिथे मिळेल. आणि आता आपल्याला पोहे तळताना मात्र गॅस फुल करायचा आहे आणि मुठमुठ पोहे टाकून आपल्याला सगळे पोहे तळून घ्यायचे आहेत. हे आता बघा किती छान फुललेल्या आहेत. आणि आता याच्यानंतर शेवटी आपल्याला कढीपत्ता तळायचा आहे आणि कढीपत्ता तळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला हिरवी मिरची तळायची आहे. आणि आता मसाला तयार करायचा. मसाल्यासाठी ते 5 चमचे धने घेतलेले आहेत, 5 चमचे बडीशेप घेतलेले आहे, 3 चमचे जिरे घेतलेले आहे, पाऊण चमचा हळद आहे, पाऊण चमचा हिंग आहे, पाऊण चमचा आमचूर पावडर आहे, 2 चमचे लाल तिखट आहे, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आहे, 3 चमचे साखर आहे आणि 3 चमचे मीठ आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र पिसायचं आहे आणि मिक्सरमध्ये पिसायचं आहे. बारीक पिसून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मिक्स करून हे करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि 3 चमचे मी तेल घेतलं होतं मसाला मिक्स करण्यासाठी. आता आम्ही पोह्याखाली टाकलेले आहे. त्याच्यानंतर हे तळलेले पदार्थ जे टाकले आहे. खोबरं मोठं होतं म्हणून थोडं हाताने चुरून टाकलेलं आहे. बाकी सारे पदार्थ याच्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता मिरची सगळं मिक्स करून आता हे आपण ते 3 चमचे तेलामध्ये सगळा मसाला मिक्स केलेला आहे. तो मसाला आपल्याला याच्यावरती टाकायचा आहे. आणि याच्याप्रमाणे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे पण वापरू शकता. आणि आता हे मसाला सगळ्या चिवड्याला असा लावून द्यायचा आहे. बघा कसा छान कलर आलेला आहे. हा चिवडा खूप क्रंची आणि टेस्टी बनलेला आहे. आंबट गोड तिखट अशा प्रकारे चिवडा बनतो. कारण ते सगळं बघा अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे. दिसायला पण किती सुंदर आलेला आहे. अक्षरशः लक्ष्मीनारायण चिवडा जसा तयार झालेला आहे मार्केटसारखा आणि खायला